आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं. ह्याच्यात गेम वेगळा आहे, लक्षात ठेवा. ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही. या गेम मध्ये विन कोण होणार? 22 आमदार शिवसेना शिंदे गटाचे होतील म्हणून. ज्योतिष आहेत का ते? ज्योतिष आहेत. त्यांचे किती राहिले? त्यांचे 20च आहेत ना. त्यांनी नको त्या विषयामध्ये हात घालू नये. विधायक कुठल्या तरी चांगल्या सोशल विषयावर कुठेतरी चर्चा करा. नको त्या विषयांमध्ये जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये. अर्जुन खोतकर आज असं म्हटलेले आहेत की आचारसंहिता भाजप पाळत नाहीये आणि आम्हाला नियम पाळायला सांगतायत. बघा, आचारसंहिता जर कोण पाळत नाही, निवडणूक आयोग आहे ना त्याच्यासाठी. निवडणूक आयोगाकडे तक्रार करा. आम्ही केलीच होती ना. तुम्ही का नाही करत निवडणूक आयोगाकडे तक्रार? काय म्हणताय? माझं पण तेच म्हणणं आहे. त्यांचं नाव सकाळी सकाळी माझ्यासमोर का घेत आहे? हा काय? उद्धव ठाकरे म्हणतात की जर विरोधी पक्ष नेते पण नाही, तुम्ही दोघे एकत्र म्हणता. काय बोलताय आपण? उपमुख्यमंत्री पद आहे ते घटनात्मक नाहीये. विरोधी पक्ष नेते पद हे घटनात्मक आहे, त्याला अधिकार आहे. उपमुख्यमंत्री पदाला कुठलेही अधिकार नाहीये. कोण म्हटलंय? बघा, 3 अधिवेशनं झाली ना, हे 4थं अधिवेशन आहे. कोण घटनात्मक आहे कोण घटनात्मक नाही आहे हे सभागृहामध्ये एकदा होऊन जाऊ दे ना. आपण जे बाहेर मीडियावर बोलता ते एकदा सभागृहात बोलायची हिंमत ठेवा. मग बघूया कोण काय घटनात्मक आहे आणि कोण घटनात्मक नाही आहे ते. बघा, सभागृहामध्ये यांची भाषा वेगळी असते, सभागृहाच्या बाहेर वेगळी असते. जर हे सगळं ठरणार असेल तर हे संख्या लागते ना त्याच्यासाठी. विरोधी पक्ष नेता ठरवण्यासाठी संख्या लागते. अच्छा, केंद्रामध्ये पण तोच नियम आहे, इकडे पण तोच नियम आहे. पहिलं भास्करराव जाधवांनी अभ्यास करून घ्यावा की घटना काय म्हणते आणि त्याच्यावरती आकडेवारी फार महत्त्वाची असते. आकडेवारी असती तर तुम्हाला हे मिळालं असतं. बघा, ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत नाही. फोडाफोडीचं जे राजकारण होत आहे ते आता थांबलेलं आहे का? कुठे? हो, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.